पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सगळ्यांना लाभो. देवाच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी काहीतरी खास विचार आहे, म्हणून देवाने तुम्हाला आगळी जेवण आणून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र हृदय म्हणजे हृदय नाही, स्वतः येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप बेनेडिक्ट 16वा जेव्हा पोप साहेब झाले, त्यांनी बोललेली गोष्ट असे आहे, हालेलुया, सत्याचा प्रकाश. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या गोष्टी सत्याबरोबर जुळून पाहिजे. प्रीती म्हणजे सत्यातील प्रीती. हालेलुया. अनेक प्रकारची प्रीती वगैरे आहे, तरी सत्याच्या प्रीती. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेक प्रकारचा व्यवहार आहे, त्या व्यवहारामध्ये खूप साहेबांनी सांगितलं, हल्लीच्या काळामध्ये लोकांना सगळे चालते असे आहे. हालेलुया. येशूला सगळे चालत नाही. सत्याला धरून, हालेलुया, सत्यासारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्या नाही चालणार. हालेलुया. आपण अनेक लोकांना अनेक गोष्टी पाठवून वर बोलू शकताय, ते नाही चालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. संत पावलाच्या हृदयाबरोबर असलेल्या संबंधामध्ये बोललेली गोष्ट आहे. कोरिन्थियस लिहिलेले दुसरे पत्र 5व्या अध्यायातील 7वं वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हालेलुया. डोळ्याने अनेक गोष्टी दिसत आहे. हालेलुया. डोळ्याने अनेक गोष्टी दिसत आहे, डोळ्याला अनेक गोष्टी पटत आहे, तसं नाही. विश्वासाचे नजर वेगळा आहे. हालेलुया. विश्वासाचा बोलणे निराळा आहे, विश्वासाची कृती निराळी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला विश्वासाने चालवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पौलाने सांगितलं, समोर अनेक गोष्टी मला दिसतात, तसं नाही. आम्ही विश्वासाने विचार करतो, विश्वासाने कृती करतो. अनेक लोकांचे नजर समोर दिसत आहे कसं चालण्याचा नजर आहे. एक देवळामध्ये सुद्धा असाच प्रकारचे नजर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका चर्चमध्ये पॅरिश काउन्सिलच्या मीटिंग चालू आहे. अनुभवी लोक, वयस्कर लोक सर्व तिकडे बसलेले आहे. त्यांच्यामध्ये एक छोटा तरुण मुलगा त्यांच्यामध्ये आहे. त्या तरुण मुलाने मला सांगितलं, फादर, पॅरिश काउन्सिल मीटिंग चालू असताना सगळ्यांनी एकत्र ठरवलं, असा प्रकारे आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा जो तरुण मुलगा होता, तो पॅरिश काउन्सिल मध्ये उभे राहिले. त्यांनी त्या काउन्सिल मेंबर लोकांच्या बरोबर बोलताना त्यांनी असं सांगितलं, मला वाटते पवित्र ग्रंथानुसार, येशूच्या विचारानुसार आपण विश्वासाने चाललं तर आता आपण पॅरिश काउन्सिलनी विचार केला तर चुकीचं आहे. प्लीज द लॉर्ड. हालेलुया. एकटा एक मुलगा, बाकी पॅरिश काउन्सिलचा सगळे लोक एकत्र. प्रेज द लॉर्ड. मधल्या सुट्टीच्या वेळी हा मुलगा जेव्हा एकटा होता, त्यातील अनेक लोक येऊन बोलले, अरे तू जे बोलत होते ते आम्हाला पण पटलं. हालेलुया. या मुलाने सांगितलं, तुम्हाला पटलं तर मग मीटिंग मध्ये तुम्ही का तोंड उघडलं नाही? प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मग त्यांनी सांगितलं, अरे फादर मी असं बोललं ना, मग आपण कसं काय? हालेलुया. त्या मुलाने सांगितलं, देवाच्या वचनानुसार आणि हृदयाच्या विचाराने आपण बघितलं तर ते असे आहे. हालेलुया. प्रियानो, त्या मुलाने परत देवाकडे प्रार्थना केली. देवाजवळ परत त्या सर्व गोष्टी मांडले. हालेलुया. हालेलुया. जेव्हा मग सुट्टीचा वेळ झाले, त्यानंतर जेव्हा मीटिंग परत भरले, पॅरिश प्रिस्टनी या मुलाला सांगितलं, तुला काय बोलायचं आहे ते परत एकदा उभं राहून बोल. हा मुलगा उभं राहिला आणि त्यांनी पॅरिश काउन्सिल मध्ये मीटिंग मध्ये त्यांचा मुद्दा त्यांनी मांडले. या मुलाने सगळ्यांना सांगितलं, तुम्ही जे बोलले त्या मार्गाने आपण गेलं तर आपल्याला आर्थिक लाभ मिळते, फायदा मिळते. हालेलुया. या मुलाने सांगितलं, मी तुम्हाला जे बोललो त्या मार्गाने जर आपण विचार केला, बोललो तर आत्मिक फायदा जास्त मिळणार आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, आर्थिक फायदा सुद्धा परमेश्वराच्या कृपेने त्याच्या डबल होणार. आणि त्याने सांगितलं की जबाबदारी मी घेतो. हालेलुया. हालेलुया. पॅरिश प्रिस्टनी सांगितलं की एकट्याच्या विचाराच्या समोर मॅजॉरिटीचा विचार आपण सॅक्रिफाइस करतो. हालेलुया. सर्वांनी टाळ्या वाजवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. सत्याला विजयामध्ये पोहोचवणे आहे प्रीती. एकदा बोला, सत्याला विजयामध्ये पोहोचवणे आहे प्रीती. हालेलुया. प्रियानो, कधी कधी अर्धा सत्य उभं राहणार, अर्धा सत्य आवाज करणार, अर्धा सत्य जेव्हा आवाज करणार, अनेक लोक टाळ्या वाजवतात. हालेलुया. या समाजामध्ये बदल करणार जेव्हा आपण देवाला पहिले स्थान देणार, देवाच्या वचनाला पहिले स्थान देणार. प्रत्येक ठिकाणी वचनाचा स्टडी करणारे लोक असेल तर वचनाचा सामर्थ्य सर्व ठिकाणी प्रगट होणार. हालेलुया. वचन म्हणजे येशू आहे. वचनामध्ये काय लिहिलेलं आहे ते आहे येशूचं हृदय. हालेलुया. हालेलुया. मी या कुटुंबाच्या वतीने साक्ष देत आहे, जो मध्ये मुलगा उभा आहे, सोहम भंडारी. त्यांची मम्मी सविता भंडारी, सन भंडारी. त्यांचा मुलगा सायकल चालवत असताना सायकलवरून त्याचा ॲक्सिडेंट झाला. भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं पोटाचं ऑपरेशन करायची वेळ आली, कारण आपलं खाण्याचं जे आतड असते ते आतड पूर्णपणे त्याचं फाटून गेलेलं होतं. म्हणून त्याचे रिपोर्ट करण्यात आले. रिपोर्ट सर्व नॉर्मल येत होते. तरी त्यांनी ओकाड हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला ॲडमिट केलं. जेवढे त्याचे रिपोर्ट काढायचे होते तेवढे रिपोर्ट काढले, तरी बाळ काय शुद्धीवर येत नव्हतं. तेव्हा ताईने फादरांना फोन केला आणि सांगितलं की आमचा बाळाचं सायकलवरून ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याने डोळे पूर्णपणे बंद केलेले आहे. डॉक्टरांनी देखील सांगितलं की जर त्याने डोळे उघडले नाही तर तुमचं बाळ कोमात जाऊ शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा त्यांनी परत एकदा फादरांना फोन करून सांगितलं की बाळाची कंडिशन अशी अशी आहे. डॉक्टरांनी सांगितलं की डोळे उघडले नाही तर बाळ कोमात जाणार. तेव्हा फादरांनी सांगितलं की ताई, तू टेन्शन करू नको, तू फक्त प्रार्थना कर. आम्ही देखील प्रार्थना करतो. बाळ डोळे देखील उघडणार आणि त्यांची बॉडीचे जे अवयव आहेत ते देखील हलायला चालू होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसऱ्या दिवशी सोहमने त्याचा उजवा पायाची हालचाल चालू केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तब्बल 22 दिवस ते बाळ डोळे बंद करून होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तेव्हा तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याने पायाची हालचाल केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळ आता कोमामध्ये जाऊ शकत नाही, कारण त्याने त्याच्या बॉडीचा एक पाय हलवलेला आहे. त्या ऑक्सिजन लेवल देखील भरपूर खाली होती, म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. जेव्हा का त्याचं ऑक्सिजन काढत होते तेव्हा त्याचं जे काही पोटाचं ऑपरेशन केलेलं ते ऑपरेशन त्याला दुखत होतं, म्हणून त्याला परत व्हेंटिलेटर लावत होते. तरी 23 दिवस ताईने घराची पायरी बघितलेली नाही. ती ओक्काड हॉस्पिटलमध्ये तिच्या बालासोबत ती होती. ती माता मारीची मध्यस्थी प्रार्थना करत होती. तिकडून फादरांचा दर दिवशी ती आशीर्वाद घेत होती. फादरांनी देखील सांगितलं की तो कोमामध्ये जाणार नाही, त्याचे डोळे उघडणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तेव्हा ताईने परत एकदा फोन करून फादरांना विचारलं की मी याला घरी घेऊन जाऊ का, कारण हॉस्पिटलमध्ये 18 लाख मी भरलेले आहे आणि माझ्याकडे आता पैसे नाही. आणि ताईचा विश्वास होता, कारण त्यांच्या घरामध्ये एक माता मारीचा स्टॅच्यू आहे. ताई सांगितलं मी तिकडे जाणार, माझा विश्वास आहे जेव्हा माझ्या घराच्या पायरीवर पाय ठेवणार माझी घरामध्ये उभी असलेली आई माझ्या बाळाला बरं करणार. तरी फादरांनी सांगितलं की आपण रिस्क नको घ्यायला, बाळाला घरी घेऊन जाऊ नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थोड्याच दिवसांनी त्याची तब्येत जेव्हा सुधारली तेव्हा परत एकदा फोन करून फादरांना सांगितलं. तेव्हा फादरांनी त्याला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. जेव्हा ताई घराच्या पायरीवर उभ्या होत्या तेव्हा तिने माता मारीचा जेव्हा चेहरा बघितला तेव्हा ताईने बघितलं की माता मारी एक हसऱ्या चेहऱ्याने तिकडे उभी होती. जेव्हा त्याच्या कुटुंबातील सर्व लोक त्याच्यासाठी 2 रोजऱ्या पूर्ण केल्या तेव्हा त्यांच्याच घरातील लोकांनी सांगितलं की बाळा तुझ्या बाजूला जे मशीन आहे किंवा तुला जे व्हेंटिलेटर लावलेलं आहे ते व्हेंटिलेटर नाही, असं तू समज की तो आपला जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. बाळाने तसंच विचार केला आणि आज तो सुखरूपपणे आपल्या समोर उभा आहे. आणि जेव्हा त्याने मम्मीने सांगितलं की आपण अमलाश्रमला रिट्रीटसाठी जाऊया तेव्हा त्याच्या पोटावरील पूर्ण ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं. तरी अगदी छोटा हे होता. ते रिट्रीटला याच्या अगोदर मम्मीने सांगितलं की तू अंघोळ कर. जेव्हा ते बाळ अंघोळीला गेलं तेव्हा जेव्हा त्याची ड्रेसिंग करायची घेतली तेव्हा ते 2 की काय स्टिचेस होते ते फुगून आलेले होते आणि त्याच्यामधून थोडा थोडा फूग बाहेर येत होता. म्हणून घरातील लोकांनी सांगितलं की तू जाऊ नको रिट्रीटला, कारण तिकडे काय झालं तर कुठे जाणार. तरी ताईंचा विश्वास होता की जेव्हा ते अमलाश्रममध्ये येणार ते बाळ व्यवस्थित होणार. त्यांनी ड्रेसिंग केली आणि त्याला अमलाश्रममध्ये घेऊन आले. जेव्हा ते काल की परवाच्या दिवशी फादरांना भेटण्यासाठी काउन्सिलिंगला गेलेले त्यांनी ती ड्रेसिंग ओपन करून फादरांना ते ऑपरेशन दाखवलं. तर जो फू तिकडून येत होता तो फू पूर्णपणे बंद झालेला आहे आणि त्याच्या जे ड्रेसिंग केलेली होती त्या ड्रेसिंगला एकही थेंब लागलेला नाही. म्हणून ताई फादर बेनीचे आणि अमलाश्रमचे मनापासून आभार मानत आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा अंधाराच्या सत्तेच्या बंधनातून सोडून दैवी प्रकाशामध्ये तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. पायाच्या टसाच्या भागामध्ये असलेल्या कोणाचा तरी एक दुखणे प्रभूने दूर केलेला आहे. पोटामध्ये गॅस पकडत आहे असे त्रासातील अनेक लोकांना प्रभूने सुटका दिली आहे. कोणाचा तरी एका कानाला अगोदर ऐकू येत नव्हता ते कान आता देवाने उघडलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना
આશીર્વાદ દેવો